तो कणत होता, त्याचे श्वास सुरू होते, त्याचा एक डोळा देखील जळून गेला होता. खरंच खूपच किळसवाणी आणि गलित गात्र अशी त्याची अवस्था झालेली. तिने बाजूच्या कॉटवर बघितलं. शशीधर. तिने शशीधरला ओळखलं होतं. शशीधरची देखील तशीच अवस्था झालेली. अर्धा चेहरा जळालेला, डोक्यावरची केस आणि एक डोळा देखील जळालेला. शशीधरचा एक हातही कोपऱ्यापासून कापला गेलेला. तिला अक्षरशः मळमळायला लागलं. ती तिथून ओरडत बाहेर आली. मॅडम शांत व्हा, सांभाळा स्वतःला. इन्स्पेक्टर म्हणाला. अहो पण हे कोणी केलं, कसं झालं हे? काहीतरी माहिती असेल ना तुम्हाला? ती इन्स्पेक्टरला म्हणाली. तपास सुरू केलाय आम्ही, बघू, जसं काही आम्हाला समजेल आम्ही तुम्हाला लगेच कळवू. तिला जबरदस्त धक्का बसलेला. विक्रांत आणि शशीधरची ही अवस्था राजनेच केली असणार, पण तिच्याकडे काय पुरावा होता? तिने सांगितलं जरी असतं तरी कोणी तिच्यावर विश्वास ठेवला नसता, कारण राजला तिने देखील अजून बघितलेलं नव्हतं. ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. शशिकांत तिला तिथून घेऊन गेला. ते दोघे आता ससून हॉस्पिटलच्या बाहेर आले आणि कॅबमध्ये बसले. ते अर्ध्या रस्त्यात आलेच होते आणि तितक्यात शशिकांतचा फोन वाजला. त्याने फोन उचलला. हॅलो आई, बोल. अरे इथं काही लोक आलेत घर खाली करायला. त्यांच्यासोबत एक वकील पण आहे आणि त्यांच्याकडे या घराचे कागदपत्र दिसत आहेत. तुम्ही कुठे आहात? लवकर या. आर्याची आई समोरून रडकुंडीला आलेल्या अवस्थेत बोलत होती. फोन स्पीकरवर होता. आर्याने ते ऐकलं होतं आणि आता तिच्या दुःखात आणखी भर पडली होती. विक्रांतने घर क्रिप्टोकरन्सीत पैसे कमवायच्या नादात गमावलं होतं हे तिला आता लक्षात आलं होतं. सगळं संपलं होतं. आता आपण रस्त्यावरच आलोय असं तिला आता पूर्णपणे खात्रीने समजलं होतं. कॅब सोसायटीच्या आवारात पोहोचली. दोघेही त्यातून उतरले आणि घाईघाईने आता फ्लॅटच्या समोर येऊन पोहोचले. फ्लॅटचे दार उघडं होतं आणि आतमध्ये 7-8 लोक, एक वकील आणि 2 बायका दिसत होत्या. हा काय तमाशा लावलाय? असं कुणाच्या घरात घुसतात का? आर्या ओरडत आत शिरत म्हणाली. कोणाच्याही घरात घुसायला आम्हाला वेळ लागलेला नाही. कमलकांत शर्मा यांच्याकडे तुमच्या नवऱ्याने हा फ्लॅट गहाण ठेवला होता. 7 दिवस 5% व्याजाने पैसे परत करतो असा कागद त्यांनी लिहून दिलाय. तिथं त्यांची सही आहे, बघा याच्यावरती. आणि पैसे परत न केल्यास फ्लॅटवर ताबा घेण्याचं देखील यात लिहिलेलं आहे. कायदेशीर नोटीस आणि कोर्टाची ऑर्डर पण आणली आहे मी. त्याने ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि कोर्टाची ती नोटीस तिला दाखवली. तिने ती बघितली आणि ती गार झाली. त्यावर सही विक्रांतची होती आणि आता फ्लॅट खाली करण्याव्यतिरिक्त काहीच ऑप्शन दिसत नव्हता. फ्लॅट तुम्हाला आत्ताच्या आत्ता खाली करायचा आहे. कमलकांत शेठने तसं सांगितलं आहे. या फ्लॅटमधली कुठलीच वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, कारण या फ्लॅटमधल्या सगळ्या फर्निचर, सगळ्या वस्तूसकट हा फ्लॅट त्यांनी गहाण ठेवला होता. हवं तर तुम्हाला तुमचे कपडे वगैरे घेऊन जाता येऊ शकतील, त्या व्यतिरिक्त तुम्ही इथलं काहीही घेऊन जाऊ शकत नाही. वकिलांनी तिला बजावलं. तिची आई आणि ती दोघी आता रडू लागल्या. आतल्या खोलीत सुशील पॅरेलाइज झालेल्या अवस्थेत होता. तो सगळं ऐकत होता की त्याचीच पाप होती की आज तो अक्षरशः बेघर झालेला. सोबत आलेल्या आता 5-6 लोकांनी आता वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन कपड्याच्या बॅगा बाहेर आणून हॉलमध्ये ठेवायला सुरुवात केली. 2 जण सुशीलच्या खोलीत गेले. सुशीलला अलगदपणे व्हीलचेअरवर बसवत त्यांनी त्याला बाहेर आणायला सुरुवात केली. शशिकांत त्यांच्या मागे गेला. अरे हे काय करताय? तुम्हाला माणुसकी आहे की नाही? एका वृद्ध आजारी व्यक्तीला तुम्ही असं बाहेर काढता? लाज वाटते का तुम्हाला? हात सोड त्यांचा. आम्ही नाही जाणार हा फ्लॅट सोडून. शशिकांत त्या दोघांवरती ओरडला आणि त्यातल्या एका माणसाला त्यांनी धक्का दिला. त्या माणसाने लगेचच एक सनसनीचा चपराक शशिकांतच्या थोबाडात लावली. ती चपराक बसल्यावर शशिकांत काही सेकंदासाठी सुन्न झाला. त्याच्यातला सगळा जोश त्या एका फाटक्याने थंड झाला होता. हे बघ,
याच्यापेक्षा तुला जास्त मारायची आम्हाला परवानगी नाहीये, त्यामुळे दूर राहा. आम्हाला आमचं काम करू दे. नाहीतर कसं आहे, आता इथे फक्त एकच व्हीलचेअर आहे तुझ्यासाठी, दुसरी व्हीलचेअर इथं नाहीये. त्यामुळे बाजूला कोपऱ्यात शांतपणे उभा राहा. आम्हाला आमचं काम करू दे. आर्या रडत होती. सुशीलला खोलीतून व्हीलचेअरवर बसून ते दोघेजण बाहेर घेऊन आले. त्याचबरोबर त्याची सगळी औषध आणि त्याच्या कपड्याची बॅग देखील आता त्यांनी येऊन हॉलमध्ये ठेवल्या. आता हे बघून आर्याचा पारा चढला आणि ती थेट वकिलावरच ओरडत धावून गेली. त्यांच्यासोबत आलेल्या त्या 2 पैकी एका स्त्रीने समोर येत तिला अडवलं. आर्या आरडाओरड करत त्या स्त्रीला धक्काबुक्की करू लागली आणि पुढच्याच क्षणी त्या स्त्रीने आर्याच्या थोबाडात एक चपराक लगावली. त्या बाईचा हात तिच्या गालावर पडला आणि आर्या काही सेकंदासाठी बधीर झाली. तिला काहीच सुधरत नव्हतं. थोडीशी भानावर येईपर्यंत आता त्याच बाईने तिला दुसऱ्या गालावर तशीच एक सनसनीत चपराक लावून दिली. आर्या मुळमुळू रडू लागली. हे बघा मॅडम, आम्हाला आमची पातळी सोडायला लावू नका. शांततेत आम्हाला आमचं काम करू द्या. वाईटपणा घ्यायला लावू नका. वकिलाने आता आर्याला परत एकदा बजावून सांगितलं. काही वेळातच त्या सगळ्यांच्या कपड्यांच्या बॅगा आता हॉलमध्ये होत्या. फ्लॅटमधलं बाकी सगळं सामान, सगळं फर्निचर जागच्या जागी होतं. अहो, आतल्या कपाटात काही कॅश आहे, ती तरी घेऊ द्या प्लीज. आर्या रडत होती. ठीक आहे. ती आता आतल्या खोलीत गेली. कपाट उघडून तिने तिजोरीतली 20,000 कॅश बाहेर काढली. सुशीलच्या देखभालीत, औषध पाण्यात आणि हॉस्पिटलायझेशनमध्ये खूप काही खर्च ऑलरेडी होऊन गेला होता. त्यात आर्याचे सगळे दागिने देखील गेले होते. शशिकांत आणि आर्याची आई यांना तर खायचे पण लाले पडले होते. ती कॅश घेऊन आर्या बाहेर आली आणि आता त्या लोकांनी त्यांचं हॉलमधलं सामान आता फ्लॅटच्या बाहेर आणून टाकलं. फ्लॅट बंद करून लॉक करण्यात आला. व्हीलचेअरवरचा सुशील आणि बाकी सगळं सामान घेऊन आता ते इमारतीच्या खाली आले. आर्या उद्ध्वस्त झाली होती. काहीही शिल्लक नव्हतं. काही फुटांवर रस्त्याच्या कडेला एक कार उभी होती. कारच्या आतमधून राज त्यांची ती अवस्था बघत होता. त्याला प्रचंड आनंद झालेला. त्याचा प्रतिशोध पूर्ण झाला होता. सगळं काही त्याच्या मनासारखं झालं होतं. त्याने गाडी स्टार्ट केली आणि आता तो त्यांच्या अगदी बाजूनेच कार घेऊन निघून गेला. पण त्याला कोणीही पाहिलं नाही. राज तिथून आता सिटी हॉस्पिटलकडे येऊन पोहोचला. हाताला एक बँडेज होतं, कपाळाला पट्टी होती. बाकी तो आता स्पेशल वॉर्डमध्ये येऊन पोहोचला. आत एक स्पेशल रूम होती. केशव आणि फिरोज दोघांना तिथे त्याने सकाळीच ॲडमिट केलं होतं. केशव आणि फिरोज शुद्धीवर आले होते. राज रूमच्या आत पोहोचला. केशवानी त्याच्याकडे बघितलं. बाजूला एक डॉक्टर आणि नर्स उभे राहून त्यांना चेक करत होते. हॅलो डॉक्टर, आता कसे आहेत दोघं? आता ठीक आहेत एकदम. केशव तर ओके आहे, थोड्याफार जखमा आहेत. फिरोजच्या बोटांना फ्रॅक्चर झाले. बाकी त्यांनाही फार कोणती इजा झालेली नाही. उद्या सकाळी डिस्चार्ज मिळून जाईल. आज त्यांना इथे आराम करू दे, डॉक्टर म्हणाले आणि तिथून निघून गेले. राजने खोलीचं दार बंद करून घेतलं. केशव त्याच्याकडे बघून चकित झालेला. त्याला खरंच काय बोलावं ते कळत नव्हतं. सर, नक्की काय झालं तिकडं? तसं अंदूक आठवतंय. नक्की आपण होतो कुठे? कोणती जागा होती ती? नीट असं काहीच आठवत नाहीये. आणि मला फक्त एक गोष्ट आठवते की त्यांनी तुम्हाला बांधलं होतं लोखंडी रॉडने. तो विक्रांत तुम्हाला मारत होता आणि शशीधरच्या तोंडून मी फक्त एक वाक्य ऐकलं होतं की राज मेला. आणि सर, खरंच सांगतो, त्यानंतरचं काहीच आठवत नाही. माझ्यासाठी जणू काही त्या क्षणी जगच संपलं होतं. आपण येथे आलो कसे? तुम्ही खरंच मेला होतात? केशव हे विचारता विचारताही रडू लागला होता. अरे, मेलो असतो तर तुझ्यासमोर उभा असतो का? काय बोलतोयस तू? आणि ऐक, ज्या प्रश्नांना काही उत्तरं नसतात ना, ती आपण शोधायला जाऊ नये. आपण आता सुखरूप आहोत, हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे.
आणि आपण कुठे गेलो होतो, काय झालं, हे सगळं महत्त्वाचं नाही. आपण त्यातून सुखरूप बाहेर आलो हे महत्त्वाचं आहे. राजला आज अगदी शांत झोप लागली होती. त्याचा प्रतिशोध पूर्ण झालेला. आज त्याने दारू देखील प्यायली नव्हती. आसावरी आणि तो रात्रभर एकमेकांना मनसोक्त प्रेम करून शांत निद्रेत निजले होते. राज, बाळा, अरे उठ ना. राजच्या कानावर एक ओळखीचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला तो आवाज मंद आणि दुरून येत होता असं जाणवत होतं. अर्धवट झोपेत असल्याने त्याने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. 10-15 मिनिटे तशीच शांततेत गेली. राज, बाळा, उठ ना. यावेळी तो आवाज अगदी जवळून आला होता. जणू त्याच्यापासून 4-5 फुटावरून कोणीतरी त्याला आवाज देत होतं. हळूहळू त्याची झोप मोड होऊ लागली. अरे किती झोपणार आहेस, उठ, बघ आम्ही आलोय. आता तसाच एक दुसरा ओळखीचा आवाज त्याला अगदी जवळून आला आणि आता तो डोळे चोळत उठला. त्याने आधी बाजूला बघितलं. आसावरी दुसरीकडे तोंड करून झोपली होती. त्याने आता समोर बघितलं. समोर अंधार होता. बहुतेक खोलीतला दिवा बंद झाला होता. त्याने आता उजवीकडे बघितलं. अंधारात कोणीतरी उभं होतं. अरे नुसता बघतोयस काय, असा बघतोयस जसं की आम्हाला ओळखलंच नाहीस. अंधाऱ्या खोलीच्या त्या कोपऱ्यात 2 जण उभे होते. एक स्त्री, एक पुरुष, पण चेहरे अजूनही दिसलेले नव्हते. राज आता पलंगावरून उठला. काहीच न बोलता एक एक पाऊल टाकत त्या दिशेला चालू लागला. खोलीच्या कोपऱ्याजवळ तो आला. अंधाऱ्या कोपऱ्याजवळ येऊन तो उभा राहिला. अंधाऱ्या कोपऱ्यात 2 मानवी आकृत्या त्याला दिसत होत्या आणि का कोणास ठाऊक त्या ओळखीच्या वाटत होत्या. अचानक खोलीतली छोटीशी लाईट आपोआप सुरू झाली. ते दोन्ही चेहरे त्याच्या डोळ्यांना स्पष्ट दिसत होते. आई आणि बाबा. त्या दोघांना बघून तो एकदम भेदरला आणि मागे सरकला. ते एक एक पाऊल टाकत त्याच्याकडे चालत होते आणि अचानक त्याच्या मागे कोणीतरी उभा असल्याचा आभास त्याला झाला. त्याच्या खांद्यावर एक थंड असा स्पर्श त्याला जाणवला आणि दचकून त्याने मागे पाहिलं. कोणीतरी त्याचा गळा धरला. कोण होतं मागे हे मात्र त्याला दिसायच्या आत तो पलंगावर दचकून जागा झाला. बाजूला मोबाईल वाजत होता. त्याने पटकन मोबाईल हातात घेतला. गजर बंद केला. शेजारी आसावरी झोपली होती. त्याला घाम फुटला होता. त्याला ते समजलंच नव्हतं. नक्की आज त्याने जे स्वप्न बघितलं होतं त्याचा काही अर्थ होता की ते निरर्थक होतं. सकाळचे 8 वाजले होते. आसावरी गाढ झोपेत होती. तसंही काल रात्री ते दोघेही 3ला झोपले होते. त्यामुळे अजूनही तिची झोप पूर्ण झालेली नव्हती. तो उठला, आवरून तयार झाला आणि खाली आला. एक वादळ शांत व्हावं तसा तो आज शांत वाटत होता. तो डायनिंग टेबलवर येऊन बसला. सागर लगेचच चहा घेऊन आला. राज चहा घेत घेत कसला तरी विचार करत होता. सरिता जरा इकडे ये. सागरने किचनकडे बघत आवाज दिला. ती बाहेर आली. दादा, तुमची नीट ओळख झाली नव्हती. तू बिझी होतास गेले काही दिवस. ही सरिता, माझी बायको. आणि सरिता, तू ओळखतेसच याला. हा राज दादा. हॅलो सरिता, राज म्हणाला. सरिता, तसं मी खूपदा बोललोय, परत सांगतो. लहान असल्यापासून याच घरात वाढलो. आई बाबा, राजदादा यांनी कधीच मला वेगळं समजलं नाही. याच घराचं सदस्य समजलं. आज खरंच हवे होते ते. सागर म्हणाला. जाऊ दे सागर, जे आपल्या हातात नाही त्या गोष्टी आठवून काही मिळणार नाही. आता जे आहे तेही खूप चांगलं आहे. ते असते तर या सुखाला अजून अर्थ मिळाला असता, राज म्हणाला. सागर आत गेला. राज ब्रेकफास्ट करून आता निघाला. तो हॉस्पिटलला पोहोचला. दोघांच्या डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटी पूर्ण झालेल्या. फिरोजच्या घरचे लोक त्याला तिथून घेऊन गेले. केशव आणि राज आता कारमध्ये बसले आणि निघाले. सर, मला एक बोलायचं होतं. बोल की. मला काही दिवस घरी जायचं आहे. गेलो तर चालेल ना? म्हणजे काही महत्त्वाचं काम असेल तर मी नंतर जाईन. अरे बिनधास्त जा. आता सगळी महत्त्वाची कामं झालेली आहेत. तू जा.
लग्नासाठी मुलगी बघायला म्हणून गेल्या वेळी निघालास, पण तेव्हा खूप अडथळे आले. पण आता तसं काही होणार नाही. तू जा. कधी जायचंय तुला? राजने विचारलं. म्हटलं तर उद्या जायचा प्लॅन होता. ठीक आहे की, राज म्हणाला. आता अचानक रस्त्याच्या कडेला त्याला एक कार उभी दिसत होती आणि कारच्या बाजूला शर्मिला उभी होती. ड्रायव्हर विलास बोनेट उघडून आत बघत होता. राजने आता लगेचच गाडी तिच्या जवळ आणत थांबवली. काच खाली केली. अरे तू इथं? तिला सुखद धक्का बसलेला. हो, इथून जात होतो. काय झालं? राज म्हणाला. अरे मुलाला शाळेत सोडून घरी निघाले होते, पण गाडी बंद पडली. इथं कॅबही मिळत नाहीये. डोंट वरी. सोडू का तुला? राजने विचारलं. हो चालेल. ती लगेच मागे बसली. केशवचा चेहरा पडला. त्याला तिचं आणि राजचं काहीतरी आहे असं सारखं वाटायचं. एक काम करू, याला मी आधी ड्रॉप करतो, मग तिथून तुला सोडतो, राज म्हणाला. हो चालेल. बाय द वे, तुमच्या दोघांच्या हाताला आणि कपाळाला हे बँडेज कसलं? सगळं ठीक आहे ना? तिने विचारलं. हो, छोटासा ॲक्सिडेंट झालेला. डोंट वरी. काही फार लागलं नाही, राज म्हणाला. बापरे, कसा काय झाला ॲक्सिडेंट? तिने विचारलं. झाला ग, हायवेला. जाऊ दे, सोड. फार काही सिरियस नाही, राज म्हणाला. आता ते बंगल्याच्या अलीकडच्या गल्लीमध्ये आले. राजने गाडी तिथेच थांबवली. केशव काहीही न बोलता गाडीतून उतरला आणि राजने गाडी सुरू केली. काही अंतर पुढे आल्यावर तिने राजला गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि ती गाडीतून मागच्या बाजूने उतरली आणि त्याच्या बाजूच्या सीटवर येऊन बसली. ऐक ना, चल कुठेतरी जाऊ. लॉंग ड्राईव्हवर, ती म्हणाली. अगं आत्ता लॉंग ड्राईव्हवर? राजला खरं तर जायचं नव्हतं. बरं लॉंग ड्राईव्ह नको, तर ॲटलिस्ट आपल्या त्या फ्लॅटवर तरी जाऊ. चल ना प्लीज. नाही म्हणू नकोस. आय प्रॉमिस. आपण फक्त गप्पा मारू. तिने आता राजच्या हातावर हात ठेवला. राज तिच्या सौंदर्याला आणि तिच्या स्पर्शाला नकार देऊ शकला नाही आणि आता त्याने गाडी स्टार्ट केली. आता ते काही वेळातच तिच्या विमाननगर येथील फ्लॅटवर येऊन पोहोचले. फ्लॅटचं दार उघडून दोघेही आत आले. तो सोफ्यावर बसला. तिने दोघांसाठी पाणी आणलं. पाणी वगैरे घेऊन ते आता दोघेही सोफ्यावरच बसून बोलू लागले. बाय द वे, मला तुला एका कार्यक्रमाला इन्व्हाइट करायचं होतं. बरं झालं तू आज इथे आलास. कसला कार्यक्रम? राजने विचारलं. अरे मी पेंटिंग करते. पेंटिंगचं एक्झिबिशन आहे. त्यात माझी पण काही पेंटिंग्स ठेवली जाणार आहेत, ती म्हणाली. अरे वा, तू तर मल्टी टॅलेंटेड आहेस. बाय द वे, तू पेंटिंग करतेस कधी? इतका मोठा बिझनेस सांभाळून, मुलाला सांभाळून, घरातलं सगळं सांभाळून तुला पेंटिंग करायला वेळ कधी मिळतो? अरे खरं सांगू तर मी इथेच आल्यावर पेंटिंग करते. या फ्लॅटमध्ये खोली फक्त त्याच कामासाठी बनवण्यात आलेली आहे, ती म्हणाली. अरे वा, अरे वा, दाखव की. तुझी पेंटिंग्स बघू दे मलाही, तो म्हणाला. चल ना दाखवते. ती उठली आणि राज देखील तिच्या मागे मागे चालू लागला. त्या फ्लॅटमध्येही एक खोली जी गेल्या वेळी त्याने पाहिली नव्हती, ती खोली तिने उघडली आणि दोघांनी खोलीत प्रवेश केला. खोलीत एक कपाट होतं. मध्यभागी कॅनव्हासचा स्टँड दिसत होता. टेबलवर खूप सारे रंग, खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश, पेन्सिल्स दिसत होत्या. तिने काढलेले पेंटिंग्स खरंच अप्रतिम होती. भिंतीवर तिने मॉडर्न आर्ट पेंटिंगपासून ते अतिशय जिवंत वाटणारी निसर्गचित्रही काढलेली होती. अचानक राजची नजर एका विचित्र अशा पेंटिंगवर गेली. भिंतीवर सगळ्यात कोपऱ्यात ते चित्र लावलेलं होतं. राज त्या चित्राजवळ गेला. तो जसा ते चित्राकडे जाऊ लागला तशी ती एकदम अस्वस्थ झाली. हे काय आहे? राजनं विचारलं. अरे काही नाही, ते असंच आहे. थांब, मी आत ठेवून देते. अगं थांब ना, बघू दे, काहीतरी वेगळंच वाटतंय. तो आता त्या पेंटिंग जवळ आला. ते पेंटिंग जरा विचित्रच वाटत होतं. एका विचित्र अशा माणसाचं ते चित्र होतं. डोक्याला टक्कल, चेहऱ्यावर एकही केस नव्हता. डोळ्याच्या जागी फक्त 2 खड्डे
नाकाची छिद्र अर्धी बुजलेली, कानाची छिद्रही अर्धी बुजवलेली, तोंडही अगदी बुजवलेलं. एक डाळीचा दाणा तोंडात जाऊ शकेल इतकीच एका छिद्रा एवढी रुंदी त्या तोंडाची दिसत होती. पोट एकदम फुगलेलं, बाकी शरीर अगदीच सडपातळ. कमरे फक्त एक लंगोट, हाताला आणि पायाला पंजे होते, पण एकही बोट नव्हतं. त्याच्यासमोर कसला तरी ढीग पडलेला दिसत होता. राजने निरखून पाहिलं. तो ध्यानाचा ढीग रेखाटलेला होता. हे चित्र नक्की कशाचं आहे? राजने विचारलं. अरे मलाही नाही ठाऊक. जे कल्पनेत आलं ते रेखाटलं. हे मी लहान असताना, म्हणजे 14-15 वर्षाची होते तेव्हा काढलं होतं, ती म्हणाली. बाकी सगळी सुंदर चित्र होती. ते एकच चित्र असं विचित्र आणि विकृत वाटावं असं होतं. अचानक राजची नजर दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या एका चित्राकडे गेली. तो हळूहळू चालत त्या कोपऱ्याशी आला. ते चित्र जसं जवळ येऊन पाहिलं तसा तो अक्षरशः चक्रावून गेला होता. हे कोणाचं पेंटिंग आहे? राजने विचारलं. अरे माहिती नाही. तुला सांगू, मगाशी तू पाहिलेलं ते चित्र आणि हे चित्र, ही 2च चित्र मी त्यावेळी काढली होती. मला अजूनही आठवते. मी 9वीला होते आणि पहिलं ते चित्र काढलं आणि 2 दिवसांनी लगेचच हे चित्र मी काढलं होतं. म्हणजे जवळपास 15-20 वर्षांपूर्वी तू ही 2 चित्र काढली होतीस. राजने परत एकदा विचारून खात्री करून घेतली. त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. ते पेंटिंग तिने 15-20 वर्षापूर्वी काढलं होतं. हो, ही गोष्टच त्याला खरी वाटत नव्हती. पेंटिंगकडे त्याने परत एक नजर फिरवली. तो निरखून ते पाहू लागला. अंगावर काळा कोट आणि बेल बॉटम पॅन्ट होती. त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण त्याची केस मात्र कानावर आलेले. 70-80च्या काळात ज्या केशभूषा लोकप्रिय होत्या त्याच पद्धतीची हेअरस्टाईल त्या माणसाची दिसत होती. मिशा नव्हत्या, फक्त बोकड दाढी होती. अंगावरचा तो सूट पण 2 पीस सूट होता. हातातल्या अंगठ्या, गळ्यातली चेन सगळे अगदी तसंच होतं, पण हातातलं ते घड्याळ मात्र त्या पेंटिंगमध्ये इतकं डिटेलिंगने रेखाटलं होतं की आता त्याला कोणतीच शंका नव्हती की हा तोच सूटवाला माणूस होता जो त्याने त्या रात्री बघितलेला. त्याचा चेहरा त्याला इतका नीट दिसलेला नव्हता, पण त्याची ती केशभूषा, ती बोकड दाढी आणि मुख्य म्हणजे ते घड्याळ त्याला आठवत होतं. ते घड्याळ, अंगठ्या आणि चेन तर अजूनही त्याच्याकडे होत्या. पण हे कसं शक्य आहे? हे चित्र हिने इतक्या वर्षे आधी कसं काढलं होतं? त्यावेळी शर्मिला 14-15 वर्षाची होती. तिचं लग्न रसिकबरोबर काही वर्षांपूर्वी झालेलं. तो कॉपीन रसिककडे जवळजवळ 25-30 वर्षापूर्वी आला होता. रसिक आणि शर्मिलाचा तसा काहीही कसलाच आधी संबंध नव्हता. तिला कसं काय हे चित्र काढावंसं वाटलं असेल? या विचारात आता राज नुसता त्या चित्राकडे बघत राहिला. अरे काय झालं? इतका हरवून का गेलास? तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो एकदम दचकला. खूप अप्रतिम चित्र काढलेस तू. मला याचा एक फोटो काढायची परवानगी आहे का? त्याने तिला विचारलं. अरे विचारतोयस काय? काढ की, त्यात काय एवढं? ती म्हणाली. त्याने मोबाईलमध्ये त्या पेंटिंगचा एक फोटो काढला आणि मगाशी त्याने जे चित्र पाहिलं होतं त्याचा देखील एक फोटो त्याने काढला. पण तुला याच माणसाचं चित्र का काढावंसं वाटलं? म्हणजे या माणसाला तू कुठेतरी पाहिलं असणार, त्याशिवाय तू कसं काय चित्र काढशील याचं? राज आता खोदून खोदून विचारू लागला. अरे खरंच तसं काहीच नाही. माझ्या इमॅजिनेशनमध्ये हा चेहरा जेव्हा यायला लागला तेव्हा मी हे चित्र काढलं. मी या माणसाला कुठेही पाहिलेलं नाही. हो, तसं म्हणशील तर स्वप्नात मला हा चेहरा अनेकदा दिसलाय. गेल्या 1 महिन्याभरात मला हा चेहरा स्वप्नात दिसायचा बंद झाला. का कसा ते ठाऊक नाही, ती म्हणाली. तो विचारात पडलेला. हा माणूस नक्की कोण? याच्याबद्दल माहिती काढावी लागेल. काहीतरी, कुठून तरी. रसिकने काहीतरी शोध घेतला असेलच की. हे प्रकरण नक्की काय आहे? काय झालं? गप्प का आहेस तू? तिने विचारलं. नाही ग, असंच, राज म्हणाला. ती त्याच्या जवळ आली. मला कळतंय तू कसला विचार करतोयस. ती एकदम त्याच्या जवळ आली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी बदलून गेले. कसला?
त्याने विचारलं, हेच की माझी अजूनही काही पेंटिंग्स तुला बघायची आहेत ना? ती म्हणत एकदम जोरात हसली. तो जरासा संभ्रमित झाला. हो, दाखव ना, तो म्हणाला. तिने कपाट उघडलं. ही पेंटिंग्स जी मी दाखवेन ते बघून प्लीज मला जज करू नकोस. ही पेंटिंग मी कोणालाच दाखवलेली नाही, जी मी तुला दाखवेन आता. मला चुकीचं समजू नकोस, ती म्हणाली. तिने गुंडाळून ठेवलेले मोठे पेपर्स बाहेर काढले आणि आता त्याला लावलेलं रबर काढलं. तिने पहिलं पेंटिंग जे काढलं ते बघून राजला काही सेकंद नीट लक्षात आलं नाही आणि अचानक त्याची ट्यूब पेटली. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कॉफीन, ते हुबेहूब त्याच कॉफीनचं चित्र होतं. त्याने तो कागद हातात घेतला. अगदी हुबेहूब तो कॉफीन तिने रेखाटलेला, पण पूर्ण चित्र तर अजून त्याने नीट बघितलंच नव्हतं. कॉफीनच्या पासून काही एक अंतरावर असलेला मोठाला कंदील, जो एका टेबलवर ठेवलेला, जे टेबल अगदी त्या कॉफीनच्या मागे काही अंतरावर होतं. हे काय आहे नक्की? त्याने विचारलं. माहिती नाही. एक सांगू, पहिली 2 चित्र जी तू बघितलीस, मी तुला त्याबद्दल सांगितलं की ती चित्र मी 9वी-10वीत असताना काढली होती. ती चित्र काढल्यावर माझे वडील माझ्यावर खूप चिडले होते. त्यांना असं वाटू लागलं होतं की माझं मानसिक संतुलन खराब झालंय किंवा माझ्या डोक्यावर काही परिणाम झालाय, किंवा सगळ्यात सोपं म्हणजे मला कुठल्या तरी आत्म्याने वगैरे झपाटले. त्यानंतर त्यांनी मला सुरुवातीला काही डॉक्टर्सकडे नेलं, मग भूत प्रेत उतरवणाऱ्या काही मांत्रिकांच्याही फेऱ्या मारल्या, पण मला काही झालेलंच नव्हतं. यावर एकच उपाय करू शकत होता त्यांच्या लेकी, ते म्हणजे माझं पेंटिंग करणं बंद करणं. मी पेंटिंग करणं बंद केलं. खरं तर मला त्यांनी बंद करायला लावलं. मग मी लग्न होईपर्यंत पेंटिंग पूर्णपणे बंद केलं होतं. लग्न झाल्यानंतर जेव्हा वडिलांनी मला हा पुण्यातला फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला, तेव्हा घरातून वैतागून मी इथे यायचे शांततेसाठी. मला सारखं असं वाटायचं की आता इथं आपण त्या गोष्टी करू शकतो ज्या आपल्याला आधी करू दिल्या गेल्या नाहीत. मग मी पेंटिंगचं सगळं सामान जमा केलं आणि परत पेंटिंग करायला सुरुवात केली. त्यावेळी मी जी 2 चित्र काढली होती, त्याच वेळेपासून मला स्वप्नात या गोष्टी दिसायच्या. एक लाकडी कॉफीन एका अंधाऱ्या खोलीत ठेवलेला, मागे एक लाकडी टेबल आहे ज्याच्यावर एक कंदील ठेवलाय. हे दृश्य मला अनेकदा दिसायचं. मग तेव्हा जे पेंटिंग मी करू शकले नाही ते मी नंतर केलं. त्यांनी आता दुसरं पेंटिंग बघितलं आणि आता मात्र तो थक्क झाला.